अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना 100% माहिती आहे की ही गोष्ट की रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या. आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही. आणि ही या प्रकारची बेशिस्ती ती कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार. मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार. आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ. अत्यंत विचित्र लेवलवरचा केऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय. जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार. आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं कोणीच काही करू शकणार नाही. आज प्रत्येक एखादी कंपनी असते, एखादी शाळा असते, एखादं कॉलेज असतं, प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात. मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात. आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत. फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात, काही लिगल असतात, अनेक इलिगल असतात. त्यांचं काय करायचं? मला असं वाटतं की याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे. आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे. कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आता गेलेलंच आहे, परंतु आता तरी आटोक्यात आणता येईल. पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझल्ट घ्यायला सुरुवात होतील. पार्किंग लॉटचं सांगितलं मी आता. 3 पार्किंग लॉट्स आता एक मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये 2 अशामध्ये सुरुवात करणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्याचं त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवल्या जातील आणि कंपल्सरी तिकडे पार्किंग केलं जाईल. साहेब मुद्दा उपस्थित राहतो की फक्त आता तुम्ही दाखवला तो पार्किंगचा विषय तुम्ही म्हणलात की टाउन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून अजून काही सजेशन त्या बेसिक कोणत्या केलेल्या आहेत. आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपण पाहिलंय नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकाच पाऊस झाला जेवढा वसई विरार परिसरामध्ये झालाय. थोडंसं 550 ml जास्त झाला असावा मिलीमीटर. तर तरी सुद्धा दोन्ही शहरांमधले जर बघितले तुम्हाला मी काही त्यातलं तज्ज्ञ नव्हे. मला असं वाटतं जी लोक तज्ज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे. आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात. फक्त हे वॉर फुटिंग वरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. कळलं का? आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन, आपणही काही नावं सजेस्ट करा की आपण सरकारला सांगून आपण ही गोष्ट करून घेऊ शकतो. पार्किंगच्या व्यतिरिक्त इतर विषयांवर सुद्धा ते टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात ते आत्ता मला असं वाटतं मी आत्ता हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा. कारण त्याच्यामुळेच सगळ्यात जास्ती किऑस आता गणपती येतील बरं का, त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत.